Good afternoon, all of you. In last practical, we have studied first and second practical. That is, first practical related active components, and second practical that is related passive component. Then next practical is that we have to determine equivalent resistance or capacitance. So in third practical, we have to determine equivalent resistance of two resistors that is connected in series or parallel. तर सिरीज किंवा पॅरलल मध्ये रेजिस्टर काय करणार आहे आपण या एक्सपेरिमेंट मध्ये कनेक्ट करणार आहे. तर दॅट इज डिटरमाइन द इक्वॅलंट रेजिस्टन्सेस दॅट आर कनेक्टेड व्हेन इन पॅरलल. पॅरलल मध्ये कनेक्ट असताना थेरी जे आहे हे प्रॅक्टिकल मध्ये राईट अप वरती तुम्ही नोट करा. तर याच्यासाठी रिक्वायर्ड मटेरियल काय असणार आहे की आपल्याला मेन दोन रेजिस्टर जे आहे डिफरंट व्हॅल्यूचे लागतील, व्होल्ट मीटर रीडिंग चेक करण्यासाठी, कनेक्टिंग वायर लागेल आणि ब्रेडबोर्ड वरती आपल्याला काय करायचंय सर्किट जे आहे ते माउंट करायचंय. तर ऍक्च्युअली प्रॅक्टिकल दाखवते. थेरॉटिकल पार्ट जो आहे तो तुम्ही काय करायचा राईट अप वरती पेजेस वरती नोट करा. तर याच्यामध्ये सिरीज आणि पॅरलल कनेक्शन काय करायचे आपल्याला ब्रेडबोर्ड वरती रेजिस्टरचे करायचे. तर रेजिस्टरचं फंक्शन जे आहे थेरीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर रेजिस्टर कशासाठी यूज करता तुम्ही करंट लिमिटिंग पर्पज साठी काय करताय सर्किटमध्ये रेजिस्टन्स कंपोनंट जो आहे तो यूज करता. तर ज्यावेळी तुम्ही रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्ट करणारे दॅट टाइम इथं मी रीडिंग जे आहे त्या घेऊन तुम्हाला डायरेक्टली ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो शेअर केलेला आहे. प्रॅक्टिकल दाखवतेच कसं परफॉर्म केलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबलमध्ये दोन वेगवेगळे रेजिस्टर घेतलेले आहेत R1 R2. देन त्याच्यावरून आपण काय करणार आहे तर सिरीज रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर कलर कोडिंग वरून काय केलेली आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट कशी करायची ते मी दाखवते व्हिडिओमध्ये. थेरॉटिकल पार्ट जो आहे हा सगळा नोट करा तुम्ही राईट अप वरती की सिरीज मध्ये कनेक्टेड असताना पॅरलल मध्ये कनेक्टेड असताना टोटल रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ज्यावेळी सिरीज मध्ये कनेक्टेड असतील त्यावेळी टोटल रेजिस्टन्स R इज इक्वल टू R1 प्लस R2 ही दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टन्स दिलेले असणार आहे. त्याची फक्त काय करायची ऍडिशन करायची आहे. देन पॅरलल मध्ये ज्यावेळी असेल त्यावेळी मल्टिप्लिकेशन करून काय करायचंय आपल्याला तर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्यात. तर इथं मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवते डायरेक्टली. राईटअप जे आहे ते मी ग्रुपवरती शेअर करेल. तुम्ही राईटअप जे आहे ते नोट करा फक्त राईटअपच्या पेजेस वरती. तर इथं प्रॅक्टिकल जे आहे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल दाखवते. स्क्रीनवरती ब्रेडबोर्ड रेजिस्टर आणि हा मल्टीमीटर सगळ्यांना दिसतोय. येस ऑर नो चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. मल्टीमीटर दिसतोय, हा मल्टीमीटर आहे, हा ब्रेडबोर्ड आहे आणि याच्यावरती कंपोनंट्स जे आहे रेजिस्टर. तर रेजिस्टर आपण काय करणार आहे सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये काय करणार आहे कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये दाखवते. तर इथं काय आहे हे रेजिस्टर जे आहे हा जो आहे ब्रेडबोर्ड आहे. तर या ब्रेडबोर्ड वरती आपण काय करणार आहे तर तीन वेगवेगळ्या व्हॅल्यूचे रेजिस्टर काय करणार आहे सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे. तर सिरीज आणि पॅरलल आता मगाशी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं. तर सिरीज मीन्स काय की एका लाईन मध्ये कनेक्ट करणार आहे. पॅरलल म्हणजे काय एकाच्या अपोजिट एकमेकांच्या समोर तुम्ही कनेक्शन करणार आहे. आता सिरीज मीन्स काय या ब्रेडबोर्ड वरती काय केलेले हे रेजिस्टर सगळे काय केलेले एका सेम रो मध्ये पुट केलेले आहेत. तर प्रत्येकाची आता मल्टीमीटर इथं मी कनेक्ट केलेला आहे. तर मल्टीमीटर वरती काय की रेजिस्टन्स जो आहे तो तुमचा किती व्हॅल्यूचा आहे ते दाखवतोय की सपोज 0.985 किलो ओहम मीन्स तुमचा हा रेजिस्टन्स जो आहे तो किती ओहमचा आहे 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे. सेम तुम्ही बाकीचे रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायचंय मल्टीमीटर वरती फक्त काय करायचे त्या पर्टिक्युलर रेजिस्टन्सची जी काय व्हॅल्यू येते ती आपल्याला काय करायची आहे क्रॉस चेक करायची आहे. तर इथं प्रत्येक रेजिस्टरची व्हॅल्यू जी आहे ती काय करणार आहे आपण चेक करणार आहे. तर प्रत्येक रेजिस्टर जो आहे तो सेम व्हॅल्यूचा आहे की हा 10 किलो ओहमचा आहे, हा 10 किलो ओहमचा आहे आणि हा पण काय 10 किलो ओहमचा आहे. तर तिन्ही रेजिस्टन्स काय केलेले आहेत सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. तर सिरीज मध्ये कनेक्टेड मीन्स व्हॉट की इथं तुम्हाला ही रो इंडिकेट केलेली आहे. तर रो मध्ये काय केलेले तर एका रो मध्ये सगळे रेजिस्टन्स काय केलेले कनेक्ट केलेले आहेत.
तर हे झालं सिरीज कनेक्शन. तर आपण सिरीज कनेक्शन करताना काय करणार आहे, तर डायरेक्टली एका सिरीज मध्ये कनेक्ट करताना, तर आता हे दोन रेजिस्टन्स काय आहे, एका सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. तर त्याच्यानुसार आपण सिरीज टोटल सिरीज रेजिस्टन्स जो आहे तो काय करणार आहे, मल्टीमीटर वरती क्रॉस चेक करणार आहे. तर ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो मी तुम्हाला राईटअप मध्ये डायरेक्टली दिलेला आहे, तुम्ही आहे असा कॉपी पेस्ट करा. तर हे झालं सिरीज कनेक्शन, की ब्रेडबोर्ड वरती आपण फक्त काय करतोय, रेजिस्टन्स जे आहे ते काय करतोय, सिरीज मध्ये कनेक्ट करतोय. देन नेक्स्ट, तर इथं 3 रेजिस्टन्स जे आहे ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. मल्टीमीटर वरती फक्त मी काय केलंय, व्हॅल्यू जे आहे क्रॉस चेक करते, दॅट इज सिरीज कनेक्शन. नंतर पॅरलल कनेक्शन जे आहे, पॅरलल कनेक्शन दाखवते. तर पॅरलल कनेक्शन करताना आपल्याला काय करायचंय, की हा एक रेजिस्टन्स पुट केलेला आहे आणि त्याच्या इन फ्रंट ऑफ आपण काय करणार आहे, सेकंड रेजिस्टन्स जो आहे तो प्लेस करणार आहे. तर इथं हे दोन रेजिस्टन्स काय एकमेकांना काय केलेले आहेत, मी पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर सिरीज मध्ये असेल तर काय करणार आहे, तुम्ही एका लाईन मध्ये एका रो मध्ये कनेक्ट करणार आहे. पॅरलल मीन्स व्हॉट, की हे दोन रेजिस्टन्स काय केलेले आहे, मी इथं एकमेकांच्या समोर कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यानुसार पॅरललची जी काय व्हॅल्यू येईल ती आपण मल्टीमीटर वरती काय करणार आहे, क्रॉस चेक करणार आहे. तर इक्वॅलंट रेजिस्टन्स जो आहे पॅरललचा, दॅट इज R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 ने आपण काय करणार आहे, राईटअप मध्ये मी फॉर्म्युला दिलेला आहे, त्याने काय करणार आहे आपण प्रॅक्टिकली व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करणार आहे. तर दॅट इज पॅरलल रेजिस्टन्स. तर इथं प्रॅक्टिकली या रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती इंडिकेट केली जाते, की सपोज आता हे दोन पॅरलल कनेक्टेड आहे, अजून एक हा तिसरा पण मी काय केला, पॅरलल मध्ये रेजिस्टन्स जो आहे तो कनेक्ट केला. तर तिन्ही रेजिस्टन्स काय एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. फक्त 3 इंच अक्रॉसचं मी काय करणार आहे, तर इक्वॅलंट रेजिस्टन्स किती येतोय तो मेजर करणार. तर पॅरलल रेजिस्टन्स जो आहे R इज इक्वल टू R1 इंटू R2 इंटू R3 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3 इक्वेशनने आपण काय करणार आहे, टोटल रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मधला फाइंड आउट करणार आहे. तर इथं टोटल रेजिस्टन्स जो आहे सर्किट मधला इथं इंडिकेट केलेला आहे, दॅट इज पॅरलल कनेक्शन. आता परत मी काय केलेलं आहे, इथं रेजिस्टन्स जे आहेत 3 रेजिस्टन्स काय केलेले सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. त्याला मी काय करणार आहे, पॉवर सप्लाय जो आहे सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे सर्किट मध्ये. तर इथं मी हे ग्राउंड कनेक्शन इंडिकेट केलेलं आहे आणि हा जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, की मी काय करणार आहे, इथं फक्त रेजिस्टन्सच्या अक्रॉस कोणत्याही पॉईंटच्या अक्रॉस काय करणार आहे, ही पिन जी आहे ती कनेक्ट करणार आहे. आणि त्याच्यानुसार हा जो आहे एलईडी दिलेला आहे, तर एलईडी ची काय करणार आहे, मी ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती क्रॉस चेक करणार आहे. तर याच्यामध्ये एलईडी कनेक्ट करतेय. एलईडी काय होणार आहे, तुमचा ज्यावेळी सप्लाय पास करणार आहे आपण त्यावेळी आपला सर्किटमध्ये एलईडी काय झाला पाहिजे, ग्लो झाला पाहिजे. तर ॲनोड टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते मी इथं कनेक्ट केलेलं आहे, निगेटिव्ह साईडला कनेक्टेड आहे. निगेटिव्ह मीन्स ग्राउंड कनेक्शन, की सपोज मी इथं काय करते, आता पॉवर सप्लाय जो आहे या पॉइंटला कनेक्ट करा तुम्ही किंवा या पॉइंटला कनेक्ट करा. इथं हे ग्राउंड कनेक्शन जे आहे ब्रेडबोर्ड वरती दिलेलं आहे मी. तर इथं सपोज पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे या पॉइंटला देते, दॅट टाइम तुमचा एलईडी काय होतो, ग्लो होतोय, की रेजिस्टन्स तुमचे काय, हे रेजिस्टन्स जे आहे दोन सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यानुसार फक्त पॉवर सप्लाय जे आहे पॉवर सर्किट मध्ये प्रोव्हाइड केली आहे, दॅट टाइम तुमचा एलईडी काय होतोय, ग्लो होतोय. या पॉइंटला सप्लाय द्या तुम्ही किंवा या पॉइंटला द्या, दॅट टाइम तुमचा एलईडी काय होणार आहे, ग्लो होणार आहे. दॅट इज सिरीज कनेक्शन. तर सिरीज मध्ये काय फक्त पॉवर विथ रिस्पेक्ट टू इथं ग्राउंड प्रोव्हाइड केली आहे, त्याच्यानुसार आपण एलईडी ऑन ऑफ करून काय केलेलं आहे, क्रॉस चेक केलेलं आहे. देन नेक्स्ट पॅरलल सर्किट मध्ये पण सेम, की पॅरलल सर्किट मध्ये काय करणार आहे, तर हा जो आहे रेजिस्टन्स कनेक्टेड आहे त्याच्या अक्रॉस एलईडी कनेक्टेड आहे. याला फक्त आपण काय करणार आहे, अजून एक रेजिस्टन्स काय करणार आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर मी काय करते, इथं अजून एक रेजिस्टन्स घेते आणि तो काय करते, पॅरलल मध्ये कनेक्ट करते. रेजिस्टन्स हा जो आहे रेजिस्टन्स घेतलेला आहे, तो रेजिस्टन्स काय करते, या रेजिस्टन्सला पॅरलल मध्ये कनेक्ट करते. तर पॅरलल रेजिस्टरचं फंक्शन काय, की फक्त करंट जो आहे सर्किट मधला रिड्यूस करण्यासाठी तुम्ही काय करताय, रेजिस्टन्स कॉम्पोनंट यूज करताय. तर पॅरलल मीन्स व्हॉट, ब्रेडबोर्ड वरती आपण रेजिस्टन्स जे आहे ते एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले. सेम आउटपुट, फक्त काय होणार आहे याच्यामध्ये करंट पॅरामीटर वरती त्याचा काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. तर करंट जो आहे
तो रिड्यूस करण्यासाठी तुम्ही काय करताय, रेजिस्टर जे आहे, नंबर ऑफ रेजिस्टर्स तुम्ही काय करता, सर्किटमध्ये कनेक्ट करता, सिरीजमध्ये असेल किंवा पॅरलेलमध्ये असेल. तर इथं सिरीजच्या अक्रॉस किंवा पॅरलेलच्या अक्रॉस फक्त मी काय केलेलं आहे, एलईडी जो आहे तो कनेक्ट केलेला आहे आणि एलईडीची ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती चेक केली आहे. रेजिस्टरला काय केलेलं आहे, पॉवर जी आहे प्रोव्हाइड केलेली आहे, त्याच्यानुसार एलईडी काय होतोय तुमचा, ऑन होतोय. पॅरलेल कनेक्शन असेल तर याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स जे आहे ते आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. तर राईटअप मध्ये मी डायरेक्टली रीडिंग जी आहे ती नोट करून दिलेली आहे की हा रेजिस्टर तुमचा सपोज 1 किलो ओहमचा आहे, हा 1 किलो ओहमचा आहे, 1 × 1 डिवायडेड बाय 1 + 1, त्याच्यावरून कॅल्क्युलेशन करून जी काय व्हॅल्यू येते ती राईटअप मध्ये नोट केलेली आहे. तर दॅट इज पॅरलल कनेक्शन. तर सिरीज अँड पॅरलल, की सपोज अजून एक रेजिस्टन्स जरी मी याच्यामध्ये ऍड केला तर फक्त इफेक्ट काय होणार आहे, तर तुमचं सर्किटमध्ये कोणतंही ऍप्लिकेशन असेल त्याच्यामध्ये फक्त काय, करंट रिड्यूस करण्यासाठी किंवा करंट लिमिट करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, रेजिस्टर कॉम्पोनंट जो आहे तो यूज करणार आहे. फक्त याच्यामध्ये काय की एलईडीच्या अक्रॉसचं जे काही करंट असेल ते कंट्रोल करण्यासाठी इथं काय केलेलं आहे, तर रेजिस्टन्स जे आहे तुम्ही नंबर ऑफ रेजिस्टन्सेस जे आहे सिरीज मध्ये कनेक्ट करू शकता किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट करू शकता. दॅट इज सिरीज अँड पॅरलल. तर सिरीज आणि पॅरलल कळालं प्रत्येकाला. तर सिरीज मध्ये तुम्ही काय करणार आहे, तर सिरीज मध्ये रेजिस्टन्सेस जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, एका सेम हा ब्रेडबोर्ड आहे, या ब्रेडबोर्ड वरती कॉलम्स आणि रोज दिलेले आहेत. हे उभे जे आहे कॉलम आहेत, आडव्या ज्या आहेत रोज आहेत. तर या आडव्या रोज मध्ये काय करणार आहे की ज्यावेळी एका सेम लाईन मध्ये तुम्ही रेजिस्टन्सेस कनेक्ट करणार आहे त्यावेळी सिरीज कनेक्शन असणार आहे. आणि पॅरलल मीन्स काय की कॉलम मध्ये कनेक्ट करणार आहे. हे दोन टर्मिनल कोणत्याही कॉलम मध्ये तुम्ही कसंही कनेक्ट करू शकता. आता प्रॅक्टिकली फक्त ऑनलाईन दाखवते, ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः करणार त्यावेळी सेम प्रोसिजर असणार आहे. तुम्ही रेजिस्टन्स फक्त काय करणार आहे, ब्रेडबोर्ड वरती माउंट करणार आहे, त्याच्या अक्रॉस एलईडी असेल कॉम्पोनंट, तर एलईडीचं स्टेटस जे आहे ते चेक करणार की पॅरलल असेल किंवा सिरीज असेल. त्याला फक्त तुम्ही काय करणार आहे, बॅटरी थ्रू पॉवर प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानुसार एलईडी तुमचा ऑन किंवा ऑफ होईल. तर हे झालं रेजिस्टर दॅट इज कनेक्टेड इन सिरीज ऑर पॅरलल. सेम प्रॅक्टिकल पुढचं आहे. तर इथं आपण रेजिस्टर ऐवजी काय करणार आहे, कॅपॅसिटर कॉम्पोनंट यूज करणार आहे. तर कॅपॅसिटर काय करणार आहे, सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा रेजिस्टन्स का आलं, सिरीज आणि पॅरलल सेम काय करणार आहे, सेम प्रोसिजर असणार आहे. ब्रेडबोर्ड वरती आपण फक्त काय करणार आहे, कॅपॅसिटर कॉम्पोनंट घेणार आहे आणि कॅपॅसिटर काय करणार आहे, सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये रेजिस्टर लक्षात आलं, सिरीज मध्ये कसा कनेक्ट करायचा आणि पॅरलल मध्ये कसा कनेक्ट करायचा. पॅरलल मध्ये जो आहे तो तुम्ही या टाइप मध्ये कनेक्शन करणार आहे आणि सिरीजचं कनेक्शन जे आहे ते तुम्हाला दाखवते एकदा परत. तर सिरीजचं कनेक्शन जे आहे, तर हे जे आहे सिरीजचं कनेक्शन आहे. तर 3 रेजिस्टन्स जे आहे ते काय केलेले सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. पॅरलल असेल तर फक्त काय एकमेकांच्या समोर आपण काय करणार आहे, कॉलम मध्ये पुट करणार आहे. दॅट इज सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. प्रॅक्टिकल लक्षात आलंय, हे सिरीज आणि पॅरललचं सेम कॅपॅसिटरचं प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल लक्षात आलंय सगळ्यांना. लक्षात आलंय ना सगळ्यांना हे प्रॅक्टिकल. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. सेम प्रॅक्टिकल मी कॅपॅसिटरचं जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. सिरीज रेजिस्टन्सचं लक्षात आलं सगळ्यांना. देन कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर कॉम्पोनंट जो आहे तो इथं दाखवलेला आहे. हा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आहे. तर याच्यावरती 470 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर आहे. याची वर्किंग व्होल्टेज रेंज किती, 50 व्होल्ट जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. 2 टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ॲनोड, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे कॅथोड. दॅट इज पोलॅरिटी जे आहे याच्यावरती मेन्शन केलेल्या आहेत कॅपॅसिटर वरती.
तर कॅपॅसिटर जो आहे आपण काय मल्टीमीटर वरती पण काय करू शकतो, मेजर करू शकतो. तर इथं कॅपॅसिटरचा सिम्बॉल दिलेला आहे. कॅपॅसिटरची जी काय व्हॅल्यू असेल फक्त नॉब आपण काय करणार आहे मल्टीमीटरचा कॅपॅसिटर वरती सेट करणार आहे आणि त्याच्यानुसार कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे डायरेक्टली स्टँडर्ड व्हॅल्यू जी आहे ती याच्यावरती प्रिंटेड आहे 470 मायक्रोफॅरेड. मायक्रोफॅरेड जे आहे कॅपॅसिटरचं काय युनिट आहे. 50 व्होल्ट जी आहे ऑपरेटिंग रेंज जी आहे ती दिलेली आहे. तर आपण सेम प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे की फोर्थ प्रॅक्टिकल काय आहे तुम्हाला की कॅपॅसिटर काय करायचं आहे सिरीज मध्ये कनेक्ट करायचं आहे ॲज वेल ॲज पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं आहे. आता हे दोन कॅपॅसिटर मी काय केलेले एकमेकांना सिरीज मध्ये कनेक्टेड आहे का पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे, एकमेकांच्या अपोजिट माउंट केलेले सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये हे कॅपॅसिटर. तर इथं हा सपोज C1 कॅपॅसिटर आहे, हा C2 कॅपॅसिटर आहे. तर या कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही काय मल्टीमीटर वरती क्रॉस चेक करू शकता. 470 मायक्रोफॅरेड त्याच्यावरती प्रिंटेड व्हॅल्यू आहे. प्रॅक्टिकली व्हॅल्यू किती आली तुम्हाला, तर प्रॅक्टिकली व्हॅल्यू सपोज याची किती आली 465. इथं युनिट मायक्रोफॅरेड जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. तर थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू मध्ये थोडाफार डिफरन्स असणार आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू 470 आहे, प्रॅक्टिकली 465 एवढी व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला मल्टीमीटर वरती मिळतीये. तर दोन कॅपॅसिटर हे जे आहे तर पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर आपण याचं काय करणार आहे इक्वॅलेंट कॅपॅसिटर जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर इक्वॅलेंट कॅपॅसिटर मीन्स व्हॉट, C इज इक्वल टू इक्वेशन तुम्हाला राईटअप मध्ये दिलेलं आहे, दॅट इज C इज इक्वल टू C1 इंटू C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. तर C1 किती 470चा आहे, C2 470चा आहे. तर 470 मायक्रोफॅरेड इंटू 470 मायक्रोफॅरेड डिवायडेड बाय 470 मायक्रोफॅरेड प्लस 470 मायक्रोफॅरेड. तर आपण थेरॉटिकली कॅल्क्युलेशन करणार आहे आणि प्रॅक्टिकली त्याची व्हॅल्यू जी आहे ती मेजर करणार आहे. तर प्रॅक्टिकली व्हॅल्यू तुम्हाला किती मिळते तर एकच मिनिट दाखवते. तर प्रॅक्टिकली व्हॅल्यू किती मिळतीये 956 मायक्रोफॅरेड मीन्स 470 जे आहे इक्वॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे पॅरलल कॅपॅसिटन्स जो आहे तो मल्टीमीटर वरती दाखवतोय. सेम जर आपल्याला काय करायचे असतील हेच कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्ट करायचे असतील तर सिरीज मध्ये कनेक्ट करताना आपण काय करणार आहे तर इथं दाखवते. तर कॅपॅसिटर हे दोन मी काय केले सिरीज मध्ये कनेक्ट केले. तर सिरीज मध्ये मीन्स काय एकाच रो मध्ये कनेक्शन करणारे. तर ही पिन आणि ही पिन काय एकाच ह्याच्यामध्ये ब्लॉक मध्ये आली पाहिजे. तुम्ही आता हे बसणार नाही ब्रेडबोर्ड वरती म्हणून मी फक्त काय केलेलं आहे खालच्या ब्लॉक मध्ये ही पिन कनेक्ट केलेली आहे. तरी कनेक्शन जे आहे सप्लाय जो आहे तो दोन्ही पिनला प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर दोन कॅपॅसिटर जे आहे ते काय केलेले आहे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. हा C1 कॅपॅसिटर आहे, हा C2 कॅपॅसिटर आहे. C1 ची व्हॅल्यू सेम 470 मायक्रोफॅरेड आहे, C2 ची 470 मायक्रोफॅरेड आहे. तर आपण काय करणार आहे प्रॅक्टिकली त्याची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. इक्वेशन जे आहे राईटअप मध्ये दाखवते तुम्हाला इक्वेशन. तर व्हॅल्यू ज्या आहे त्या पुट करणार आहे आणि इक्वॅलंट व्हॅल्यू जी आहे मल्टीमीटर वरती आपण प्रॅक्टिकल व्हॅल्यू. तर प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे सिरीज कॅपॅसिटरची सपोज 18 नॅनोफॅरेड येते. तर इथं 18 नॅनोफॅरेड जी आहे ती तुमची सिरीज व्हॅल्यू आहे. तर दोन्ही कॅपॅसिटरच्या अक्रॉस फक्त काय केलेलं आहे मी मल्टीमीटर कनेक्ट करणार आहे. जो काही इक्वॅलंट कॅपॅसिटन्स येईल सिरीज मधला तो फक्त काय करणार आहे मेजर करणार आहे आणि रिडिंग जे आहे त्या नोट करणार आहे. तर दॅट इज सिरीज कॅपॅसिटन्स. तर सिरीज असेल किंवा पॅरलल असेल तर तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅपॅसिटर काय करू शकता सिरीज मध्ये कनेक्ट करू शकतात. आपल्या रिडिंग 2-3 रिडिंग ऑब्झर्वेशन टेबल मध्ये मी नोट केलेलं आहे की त्याच्यामध्ये काय केलेलं आहे 2-3 कॅपॅसिटर काय केलेले सिरीज मध्ये कनेक्टेड आहे किंवा पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्या अक्रॉसचं फक्त काय करणार आहे आपण इक्वॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे तो नोट करणार आहे. थेरॉटिकल व्हॅल्यू आपण काय करणार आहे राईटअप मध्ये फॉर्म्युल्यामध्ये पुट करून फक्त काय केली आहे कॅल्क्युलेट केली आहे. आणि प्रॅक्टिकली जी आहे ती काय करणार आहे आपण मल्टीमीटर वरती क्रॉस चेक करणार आहे. तर मल्टीमीटर वरती तुम्हाला काही जी काही प्रॅक्टिकली व्हॅल्यू असेल ती मल्टीमीटर वरती कॅपॅसिटन्सची इंडिकेट केली जाईल.
प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू तुम्ही क्रॉस चेक करू शकता किंवा टोटल कॅपॅसिटन्स जो आहे तो मल्टीमीटर वरती काय करू शकता तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता, सिरीज असेल किंवा पॅरलल असेल. तर मार्केटमध्ये काय वेगवेगळ्या टाईपचे कॅपॅसिटर जे आहे ते अवेलेबल आहेत. आता हा 470चा आहे, सपोज दुसरा हा 10 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर असेल, त्याच्यानुसार हे दोन कॅपॅसिटर मी परत काय केले पॅरलल मध्ये कनेक्ट केले. पॅरलल मध्ये कनेक्शन करून मल्टीमीटर वरती फक्त काय करणार आहे की याचा इक्वॅलंट कॅपॅसिटन्स किती येतोय दोन्हीचा पॅरलल कॉम्बिनेशनचा ते मल्टीमीटर वरती काय करणार आहे क्रॉस चेक करणार आहे. असं तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा कितीही कॅपॅसिटर काय करू शकता पॅरलल मध्ये कनेक्ट करू शकता किंवा सिरीज मध्ये कनेक्ट करू शकता. तर इथं सिरीज कनेक्शन जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे. सिरीज मध्ये पण सेम दोन किंवा दोन पेक्षा कॅपॅसिटन्सेस जे आहे ते तुम्ही काय सिरीज मध्ये जे आहे कनेक्ट करू शकता. तर सिरीज आणि पॅरलल. तर इथं एक मिनिट पॅरलल कॅपॅसिटरचं कॅपॅसिटरचं प्रॅक्टिकलचं राईटअप सेम शेअर केलेलं आहे. फक्त इथं आपण काय करणार आहे कॅपॅसिटर रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे ती नोट करणार आहे. सिरीज अँड पॅरलल कॅपॅसिटर एम जे आहे ते नोट केलेलं आहे. मटेरियल रिक्वायर्ड थेअरी कन्सेप्ट जो आहे तो इथं नोट केलेला आहे. हा जो आहे पॅरललचा कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. तर हे दोन कॅपॅसिटर काय सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. त्याच्यावरून आपण काय टोटल कॅपॅसिटन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. तर टोटल कॅपॅसिटन्स जो आहे सिरीज कॅपॅसिटन्स जो आहे इक्वेशन जे आहे थेअरीमध्ये तुम्हाला राईटअप मध्ये दिलेलं आहे. सी टोटल इज इक्वल टू 1/1 डिवायडेड बाय C1 प्लस 1 डिवायडेड बाय C2. तर जेवढे नंबर ऑफ कॅपॅसिटर्स तुम्ही सर्किटमध्ये कनेक्ट करणार आहे तेवढं फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही एक्सटेंड करू शकता. आता मी याच्यामध्ये काय फक्त दोनच कॅपॅसिटर यूज केलेले की सपोज 470 मायक्रोफॅरेड विथ युनिट कॅल्क्युलेशन केलेलं आहे. कॅल्सीवरती मायक्रोफॅरेडचा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे. 1/1 डिवायडेड बाय 470 मायक्रोफॅरेड प्लस 1/470 मायक्रोफॅरेड. कॅल्क्युलेशन करा. सी टोटल जे आहे ते तुम्हाला सिरीज मधला कॅपॅसिटन्स मिळेल. सेम पॅरलल कॅपॅसिटन्स. तर पॅरलल मीन्स काय एकमेकांच्या अपोजिट रेजिस्टर असेल किंवा कॅपॅसिटर कॉम्पोनंट असेल. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण कॉम्पोनंट जे आहे ते पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. C1 C2 दोन कॅपॅसिटर. सपोज सेम 470 मायक्रोफॅरेडचे दोन कॅपॅसिटर आहे. त्याचा इक्वॅलंट कॅपॅसिटर आपण काय थेरॉटिकल कॅल्क्युलेट करणार आहे ॲज वेल ॲज प्रॅक्टिकली आपण काय करणार आहे मल्टीमीटर वरती क्रॉस चेक करणार आहे पॅरलल कॅपॅसिटन्स. त्याच्यानुसार इक्वेशन जे आहे ते इथं नोट केलेलं आहे. प्रॅक्टिकली व्हॅल्यू. तर प्रोसिजर जी आहे ती तुम्हाला सांगितली की प्रोसिजर डायरेक्टली दाखवली तुम्हाला की ब्रेडबोर्ड वरती तुम्ही काय करणार आहे एका सिरीज मध्ये कॅपॅसिटन्स जे आहे ते माउंट करणार आहे. पॅरलल मध्ये असेल तर काय एकमेकांच्या अपोजिट काय करणार आहे कॅपॅसिटर जे आहे ते प्लेस करणार आहे आणि त्याच्यावरून काय करणार आहे मल्टीमीटर असेल व्होल्टमीटर असेल ॲमीटर असेल त्याच्यावरती काय करणार आहे कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. त्याच्यानुसार प्रोसिजर दिलेली आहे. ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन टेबल राईटअप मध्ये दिलेला आहे. सेम ऑब्झर्वेशन टेबल तुम्ही नोट करा तुमच्या मॅन्युअल मध्ये. प्रॅक्टिकली आता तुम्ही परफॉर्म करू शकत नाही त्याच्यामुळे डायरेक्टली मी ज्या रिडिंग घेतलेल्या आहेत त्या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये नोट केलेल्या आहेत. राईटअप जे आहे ते कम्प्लीट करा. तर सिरीज तिसरा आणि चौथा प्रॅक्टिकल जे आहे ते मी ग्रुपवरती शेअर करते. तर प्रॅक्टिकल लक्षात आलंय सिरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन. तर सिरीज मीन्स काय की आपण सिरीज असेल तर काय एका लाईन मध्ये कनेक्शन करणार आहे ब्रेडबोर्ड वरती आणि पॅरलल मीन्स काय तर पॅरलल साठी डायग्राम जी आहे ती इंडिकेट केली आहे. रेजिस्टर असेल तर फक्त इथं काय असणार आहे रेजिस्टरचा सिम्बॉल असेल. कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरचा सिम्बॉल. सर्किटमध्ये कॉम्पोनंट कनेक्शन करताना रेजिस्टरचं असेल तर काय करणार आहे इथं रेजिस्टन्स ब्रेडबोर्ड वरती सिरीज मध्ये किंवा
पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. सेम कॅपॅसिटर सिरीज किंवा पॅरलल मध्ये आपण काय करणार आहे, कनेक्ट करणार आहे. आणि टोटल कॅपॅसिटन्स असेल किंवा रेजिस्टन्स असेल, मल्टीमीटर वरती काय करणार आहे, क्रॉस चेक करणार आहे. दॅट इज सिरीज अँड पॅरलल. तर इथं एम जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे, दॅट इज सिरीज अँड पॅरलल. कॅपॅसिटर असेल किंवा रेजिस्टर असेल, तर हे राईटअप जे आहे कॅपॅसिटरचे, त्याच्यामुळे इथं कॅपॅसिटर नोट केलेलं आहे. सेम रेजिस्टरचं आहे, सिम्बॉल जे आहे चेंज होणार. रेजिस्टरचं फंक्शन जे आहे आपण त्याच्या रिलेटेड थेरीमध्ये नोट करणार. लक्षात आलंय सगळ्यांना प्रॅक्टिकल सिरीज आणि पॅरललचं? इंटरनल एक्झाम आहे, फक्त तुम्हाला राईटअप नोट करायचे, टर्मवर्क फक्त आहे तुम्हाला. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल परफॉर्म जे आहे न करता एक्सपेरिमेंट राईटअप जे आहे सगळ्यांनी नोट करायचे कंपल्सरी. सगळ्यांनी पहिलं दुसरं आणि आता हे तिसरं चौथं प्रॅक्टिकल जे आहे राईटअपच्या पेजेसवरती नोट करायचं, आधी मेलवरती शेअर करायचं. मेल आय डी मी मागच्या वेळी पण सांगितलेला आहे की मेलवरती सगळ्यांनी राईटअप जे आहे चेक हे करा, स्कॅन करून PDF मध्ये कन्वर्ट करून काय करा, मेलवरती सेंड करा. डायरेक्टली तुमचं कंटिन्युअस असेसमेंटचे जे काही मार्क्स आहेत ते तुम्ही जे काही PDF पाठवताय लिहिलेलं, हेच नाही PDF करायचं, राईटअपच्या पेजेसवरती लिहायचं, स्कॅन करायचं आणि PDF फाईल जी आहे ती कन्वर्ट करून मेलवरती अटॅच करून मेलवरती माझ्या सेंड करा. त्याच्यानुसार तुमचं कंटिन्युअस असेसमेंट पण होईल. ज्याचं कंप्लीट असेल त्यांनी मला सेंड करा, व्हॉट्सअपवरती सेंड करा किंवा डायरेक्ट मेल आय डी वरती सेंड केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जे राईटअप दिलेले ते लिहून कंप्लीट करा. तुमच्याकडे वेळ आहे आता, तोपर्यंत कंप्लीट करा. आता हे 4 प्रॅक्टिकल ग्रुपवरती मी तिसरं आणि चौथं पण प्रॅक्टिकल जे आहे ते शेअर करते. पहिलं दुसरं प्रॅक्टिकल ऑलरेडी शेअर केलेलं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आणि राईटअपचे पेजेस जे आहे ते तुम्हाला इथं ते शॉप ओपन असतं काहीतरी 12:30-1 वाजेपर्यंत, किंवा तुमच्याकडे कोणाकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्या संकल्प काही साकल्प शॉपीचा, त्यांच्याकडे पेजेस जे आहे अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही त्यांना कॉल करा, त्या टायमिंग मध्ये जावा आणि पेजेस घेऊन या. राईटअपचे पेजेस, 1 साइडेड पेजेस जे आहे, 1 साइडेड पेजेस जे आहे त्यांच्याकडून घ्या. त्यांना कॉल करा आणि विचारा. नंबर कोणाकडे असेल तर घ्या, किंवा त्यांचं बहुतेक शॉप सकाळी ओपन असतं त्याच टायमिंग मध्ये जावा आणि त्यांना विचारा.